संस्कार, परंपरा आणि एकत्र येण्याचा आनंद हाच आपल्या सणांचा खरा आत्मा आहे. हळदी कुंकू हा केवळ एक समारंभ नाही, तर महिला सशक्तीकरणाचा, आपुलकीचा आणि संस्कृतीचा एक सुंदर उत्सव आहे. या माध्यमातून महिलांना संवादाची, आनंदाची आणि परस्पर स्नेहभाव वाढवण्याची संधी मिळते. पारंपरिक वेशभूषा, मांगल्याचे वातावरण आणि एकमेकींविषयीचा जिव्हाळा हेच या सोहळ्याचे खरे सौंदर्य आहे. नामदेव शिंपी समाज सिडको महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दत्त चौक, सिडको, नाशिक येथे 5 ते 8 या वेळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकवाचा समारंभ साजरा करण्यात आला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. विविध खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे महिलांचा सहभाग अधिक उत्साही होता. यावर्षी महिला मंडळाने ठरवल्यानुसार काळ्या साडी आणि पारंपरिक दागिन्यांनी सुसज्ज होण्याचा आग्रह धरला होता आणि अनेक महिलांनी हा ड्रेस कोड राखून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सांगता आनंददायी वातावरणात झाली. महिलांच्या मोठ्या संख्येने झालेल्या सहभागामुळे या सोहळ्याला अधिक रंगत आली. आयोजक मंडळाने पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि मोठ्या स्वरूपात हा सोहळा साजरा करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी महिला अध्यक्षा श्रीमती वृषाली तुपसाकरे, महिला अध्यक्षा भारती शिंपी, उपाध्यक्ष लता बकरे, खजिनदार कल्पना गायकवाड, सहखजिनदार रमा लचके, सचिव रंजना टिबे, सहसचिव चारुलता खर्डे, अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, उपाध्यक्ष शंकरराव रहाणे, सचिव सोमनाथ गायकवाड यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. सिडको परिसर नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळ यांनी आज जो हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतलाय तो खूप छान घेतलेला आहे. आज 28 जानेवारी निमित्त त्यांनी हा कार्यक्रम घेतला, खूप छान घेतलेला आहे. सगळ्या बायका काळ्या साड्या नेसून आणि पांढरे दागिने स्वतः तयार करून घातलेले, त्याच्याबद्दल तर मला त्यांचं जास्त कौतुक करावं वाटतं. आणि दरवर्षी इथे मला आमंत्रण करतात, त्याबद्दलही मी शिंपीताईंची आभारी आहे. नमस्कार. आमचं मंडळ नामदेव शिंपी विठ्ठल मंदिर हे आम्ही दरवर्षी संक्रांतीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो आणि त्यामध्ये आमच्या महिला ह्या तरुण मुली खूप वेगवेगळे कार्यक्रम करतात आणि त्याचा खूप आनंद घेतात आणि आम्ही वेगवेगळे पाहुणेही बोलवतो. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या वृषाली ताईंना दरवर्षी बोलवतो प्रमुख पाहुणे म्हणून आणि असा आमचा सोहळा खूप मजेमध्ये साजरा होतो. सगळ्या महिला आवर्जून आनंदाने भाग घेतात. सर्व काही खूप आनंद असतो. आज 28 जानेवारी रोजी आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम उन्नती मंडळातर्फे ठेवलेला आहे. सिडको परिसरातील सर्व महिलांना आम्ही व्हॉट्सअपला पत्रिका पाठवल्या, त्याप्रमाणे त्यांनी खूप या पत्रिकेला मान देऊन आमचा मान राखलेला आहे. आणि आमच्या जे वरिष्ठ आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांनी आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी स्वीकारायला सांगितलेली आहे. तर आमच्याकडून त्यांचे खूप आभार आहे. तुपसाकरे मॅडमचे पण मी खूप आभार मानते की त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन त्या आज आमच्या कार्यक्रमाला आल्या. दरवर्षीच येतात, पण वेळात वेळ काढून उशिरा का होईना पण त्या आमच्या कार्यक्रमाला आल्या. ॲक्च्युली त्या खूप दमलेल्या आहे. 2 दिवस त्यांचा इव्हेंट खूप सुंदर झालेला आहे आणि खूप मी आभार मानते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी गायत्री लचके, नाशिक.